तुला वाटतंय ते पैसे जमा करू शकतील म्हणून? इम्पॉसिबल आहे. अथर्वच्या फीच्या वेळेला साधे 50,000 जमवता नव्हते आले तिला. आता तर 4 लाख जमवायचे. तिला नाही जमणार आहे. आई शपथ, तिला या सोसायटीतल्या म्हाताऱ्यांनी हेल्प केली तर? शिट, मी याचा विचारच केला नव्हता. नाही असं नाही होणार. मुळात हा राधिकाचा स्वभावच नाहीये की आपण स्वतः संकटात असताना दुसऱ्यांकडे जाऊन हात पसरणं. त्या बाबतीत फार स्वाभिमानी आहे ती. तुला खूप विश्वास आहे बायकोवर तुझा. अगं विश्वास नाही, मी तिला ओळखतो ना तितका, म्हणून सांगतोय. आय थिंक सो टू. नो, मला ठरलंय मी या बाबतीत ना पॉझिटिव्हच राहणार आहे. तू बघ, ती आणि तिचा भाऊ आपल्याकडे नाक घासत येतील. बघतो. नको. ओ हाय गॅरी, बघ आपल्याकडे कोण आलंय. Think of the devil and there are two, huh? या, आत या. Please come in. या, आत या. म्हटलं होतं ना येणार. राधिका आणि तिचा लाडका भाऊ आज आपल्याकडे सॉरी म्हणायला आलेत. पण वी आर व्हेरी सॉरी. हा, मुदत वगैरे वाढवून काय मिळणार नाही तुम्हाला. झालं बोलून? नाही, तुझं बोलून झालं असलं तर आम्ही बोलतो. अरे तू काय बोलतोयस? तू तर काहीच बोलू नकोस. तुलाच द्यायचेत ना 4 लाख. शन्या, गप्पा बसा आणि जरा आता कमी बोलायला शिक. नाही, हा माझा दादा आहे, तेव्हा वयाचा मुलायजा ठेवायचा. काय फालतूगिरी आहे यार. आपणच यांना हेल्प केली आणि हे काय मास दाखवतात आपल्याला. मदत छत्री ग तू तर. तुझा छत्रे पण आहे ना, तो तुझ्या जवळच ठेव. नाही आम्हाला समजून राहिलं ना तू हे सगळं का केलं, कशासाठी केलं. माणूस अडचणीत सापडलाय, त्याची कोंडी केली तुम्ही. हा, त्याच्यावरती उपकार केल्यासारखं दाखवलं म्हणजे काय मदत केली नाही तुम्ही. मदत नाही, मला माहितीये ना हे सगळं तू का करून राहील ते. तुला हे घर लाटायचंय, समजून राहिलं ना मला सगळं. यांना कधीच समजणार नाही, कारण यांनी तुझ्या खोट्या प्रेमाचा चष्मा लावलाय. राधिका बास झाला. मी तुमच्याशी बोलत नाहीच आहे, मला हिच्याशीच बोलायचंय. नाही, मला माहितीये ना हिनीच केलंय हे सगळं. अरे व्हॉट डिड आय डू? मी काय केलंय? गॅरी, तू आत्ताच्या आत्ता यांच्याकडनं पैसे परत घे आणि यांना पेपर पे. राहू दे बच्चा, आपण 1 महिन्याची मुदत दिली होती ना त्यांना. मग बघूया ना, 1 महिना होऊ दे. तोपर्यंत त्यांनी पैसे दिले तर ठीक आहे, नाहीतर काय करशील रे तू? हा, माझं घर ताब्यात घेशील? काय गुरुनाथ, असा का वागायला लागलायस तू? हा, तिचं जाऊ देत, त्या पोरीला एक अक्कल नाही, पण तू का माणुसकी सोडायला लागलायस? आता काय माणुसकी शिकवायला आलायस माझ्या घरात? नाही, तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारलंय. वाव, ग्रेट यार. म्हणजे एका महिन्यात तू 4 लाख रुपये आणणार. हा, मुलाची फी भरायला 50,000 पण आणता आले नव्हते. तू गपगप हैताड. एखाद्या माणसाने जर जिद्दीने ठरवलं ना तर सारी दुनिया त्याच्या पाठीशी उभी राहते, आणि देव सुद्धा. माझ्या कामावर, माझ्या जिद्दीवर विश्वास आहे, माझा दैवावरती विश्वास आहे, आणि माझा देव मला कधीच हरू देणार नाही. मग 4 काय 8 लाख तुला आणून दे. 8 लाख? कोण पाहिलंस का आरशात? कोण देणार आहे तुला एवढे पैसे? मी साधी गृहिणी आहे म्हणून मला गृहीत धरू नकोस. हा, अगो काय एकसारखं गृहिणी गृहिणी. तुझं नाव काय एक्झॅक्टली? राधिका आहे की गृहिणी आहे? एक गप ग शन्या. तुला 4 लाख हवेत ना, 4 लाख दे. आणि आता राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा.
या जन्मात काय, पुढल्या 7 जन्मात तुला मिळायचं नाही. त्याला मी मिळवूनच राहील. आणि नाही मिळवलं तर नावाची राधिका गुरुनाथ सुभेदार नाही. चल रे दादा. नाही आता जाऊयाच बाले. यांच्यासारख्या बरोबर भांडत बसण्यात वेळ नको घालवायला. टाइम इज मनी. कसं आहे ना, जे दुसऱ्यांच्या पैशावर मजा मारतात आणि फुकटचा पैसा लागतात त्यांना वेळेची किंमत नाही कळणार. चल. हे बघ, तू त्या शनायाला चॅलेंज दिलायस, पण आता तुमच्यासाठी टाइम इज मनी. वेळ वाया घालून चालणार नाही. हो ना नानाजी, खरंय तुमचं. वेळ वाया जाता कामा नये. पटापटा काहीतरी करायला हवं, पण कुठून सुरुवात करू हेच नाही समजून राहिले ना. ठीक आहे ठीक आहे, मला जरा विचार करू दे. थांब जरा, थांब. हो अगं, खरंच त्याचमुळे टेन्शन यायला लागलंय मला. काय कसं होईल? तू काळजी करू नको आणि टेन्शन अजिबात घेऊ नकोस. निघेल, काहीतरी मार्ग निघेल. थांब थांब. राधिके, इथला जो घरगुती उद्योग आहे महिलांचा, त्या महिला म्हणे घरोघरी जाऊन सगळे पदार्थ विकायचे. अगदी तुला सांगतो, त्या महिला रस्त्यावर उतरून वस्तू विकत होत्या. तसं तुझ्या वस्तूंचा खप होण्यापेक्षाही आधी बाजारात लोकांना कळू दे की असे काही घरगुती पदार्थ आपल्याला विकत मिळत आहे. हो नानाजी, मार्केटिंग महत्वाचं आहे. नानाजी, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. आपल्या आसपास ते वडापाववाले, दाबेलीवाले, मिसळपाववाले हे लोक आहेत ना, त्यांना मसाल्याची गरज पडत असेलच ना. आपण त्यांना मसाले दिले तर, आणि त्यासोबत चटणी सुद्धा विकू. हो, तसं करायला हरकत नाही खरं, पण त्यात असे किती पैसे मिळणार आहेत बाले? नाही नाही नाही, चुकतोस तू. काय असा विचार करू नकोस. काय सुरुवात करायला काय हरकत आहे आपल्याला? काय माहित, कदाचित छोट्याशा पाऊल वाटेवरून एखादा मोठा रस्ता पण सापडेल. हो, तुमचं पण बरोबर आहे नानाजी. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी हाती असलेलं बरं, नाही का? हा. बाले, उद्या सकाळीच निघू लवकर. मी येतो, मग आपण इथल्या एरियातल्या एकूण एक स्टॉलवर जाऊ. अरे दादा, सकाळी तुला नोकरी नाही का? हे बघ, जे काय आहे त्याची स्पष्ट कल्पना दे. नानाजी, पण काय झालंय? हे बघ शिरीष, तिला विश्वासात घेऊन सांगितलं असतं, कदाचित तुला आणखीन चांगला मार्ग मिळेल. काय निदान या अशा परिस्थितीत तरी तुम्ही दोघे एकत्र असलात तर बरं. नेमकं काय झालंय? तुझी कंपनी बरोबर चालत नाही असं म्हणत होते हे, पण कंपनी चालत नाहीये म्हणजे? बाले, माझी नोकरी गेली ग.